विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन धडा शिकणार आहोत. यूज सो दॅट. यूज म्हणजे काय? यूज म्हणजे वापरा. यूज म्हणजे काय? वापरा. काय वापरायचंय बरं? सो डॅश डॅश दॅट हे दिलेल्या वाक्यात वापरायचंय, किंवा त्याला दुसरीही सूचना येऊ शकते, ती म्हणजे रिमूव्ह. रिमूव्ह म्हणजे काय? रिमूव्ह म्हणजे काढून टाका. रिमूव्ह म्हणजे काढून टाका. काय काढून टाकायचं? रिमूव्ह म्हणजे काय? काढून टाका. काय काढून टाकायचं? हे जे TOO आणि TO2 दिलेल्या वाक्यात आलेलं आहे, ते आपल्याला काढून टाकायचंय. कुठे ते? हे बघा या ठिकाणी TOO आणि TO2. मित्र हो, सुरुवातीला आपण काय करू? उदाहरणाचं उत्तर लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर त्या उत्तराच्या आधारे त्याचे नियम कसे तयार होतात ते बघू. म्हणजे तुम्हाला ते लवकर लक्षात येईल. बघा, क्रियापद कोणते ह्या वाक्यात? इज. 24 सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहीत पाहिजेत, जेणेकरून आपल्याला वाक्यात क्रियापद कोणतं ते ओळखता आलं पाहिजे. क्रियापदापर्यंत जशास तसं लिहा. काय होईल क्रियापदापर्यंत? ही इज. मग लिहून काढा. ही इज, ही इज. आता त्याच्यानंतर काय करायचंय? या ठिकाणी जे TOO आलंय त्याच्या जागेवर काय वापरायचं? सो. काय वापरायचं? सो. काय वापरायचं? सो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? त्या TO2च्या नंतर आलेलं विशेषण घ्यायचंय. कोणतं विशेषण? फॅट. मग आपल्याला आता हे फॅट काय करायचं? खाली घ्यायचं सोच्या नंतर. FAT. फॅट. आता फॅट घेतलं त्याच्यानंतर काय करायचंय? या वाक्यात जे TO2 आलेलं आहे, TO2 त्याच्या जागेवर काय घेणार आपण? दॅट. वापरायला सांगितलंय ना, सो दॅट. म्हणून TO2च्या जागेवर काय वापरायचं? दॅट. THAT. दॅट वापरायचं. दॅट वापरल्यानंतर काय करायचंय? पुढचा नियम बघायचा आहे. कोणता नियम आहे? त्याच्यानंतर TO2च्या नंतर जो भाग आलेला आहे तो जशास तसा लिहून काढायचा. या ठिकाणी एकच शब्द आलाय. इथं एकापेक्षा जास्तही शब्द येऊ शकतात. मग पुढे लिहा. नाही 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 नाही, तसं नाही, चूक झाली. काय करावं लागतं त्याच्यानंतर? वाक्याच्या सुरुवातीस आलेला जो कर्ता आहे तो कर्ता घ्यायचा. कोणता कर्ता? ही. मग जशास तसा घ्या. घेतला. आणि त्याच्यानंतर जर दिलेल्या वाक्यात वर्तमान काळ असेल तर कॅन नॉट घ्यायचं. वर्तमान काळ असल्यावर काय घ्यायचं? कॅन नॉट. काय घ्यायचं? कॅन नॉट. आणि या कॅन नॉटचं संक्षिप्त रूप काय आहे? कांट. म्हणजे दोन्ही पैकी कोणतंही एक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि जर दिलेल्या वाक्यात इथं भूतकाळ असतं, वॉज किंवा वेअर, तर इथं आपल्याला काय घ्यावं लागलं असतं? कुडंट किंवा कुड नॉट. COULD. कुड. NOT. नॉट. किंवा त्याचं शॉर्ट फॉर्म काय होईल? कुडंट. COULDNT. कुडंट. कळालं? मग आता या ठिकाणी काय घेणार तुम्ही? काय घेणार? ही कांट. CANT. कांट किंवा कॅनॉट. आणि त्याच्यानंतर टूच्या नंतर आलेले जे शब्द आहेत ते सर्वच्या सर्व. इथं एकच शब्द आलेला आहे म्हणून एकच शब्द घेतला आणि शेवटी काय केलं? पूर्णविराम दिला. आलं वाक्य तुमच्या समोर. बाबा बाबा बाबा. हा, लिहून घ्या तुम्ही वाक्य. हे कसं लिहायचं उत्तर त्याचं ते आपण आता बघणार आहोत.
हा काय करायचं, अगोदर सांगितल्याप्रमाणे काय करणार, इथं तुम्ही काय करणार, क्रियापदापर्यंत जशास लिहा. मग दिलेल्या वाक्यात कोणतं क्रियापद आहे, वॉज, म्हणजे हे आपल्याला वॉच पर्यंत जशास तसं लिहावं लागेल. ही वॉच, काय झालं, ही वॉच. आता काय करायचंय, इथं जे TOO आलेलं आहे त्याच्या जागेवर एक नवीन शब्द वापरायचा, कोणता, सो. बरोबर, सो वापरा. सो वापरल्यावर काय करायचं, TO2 च्या नंतर आलेलं जे विशेषण आहे ते घ्यायचं. कोणतं इथं विशेषण, फॅट, FAT, फॅट. त्याच्यानंतर काय करायला सांगितलंय, या TO2 च्या जागेवर काय घेणार, दॅट. TO2 च्या जागेवर THAT, दॅट. आणि आता त्याच्यानंतर काय करायचं, वाक्याच्या सुरुवातीस आलेला कर्ता कोणता आलाय, ही. मग तो काय करायचा, दॅटच्या नंतर घ्या ही. अरे ह्याचा पांढरा कलर कस काय झाला, जादू झाली, जादू. काय करायचं आता त्याच्यानंतर, वाक्यात भूतकाळ आहे, कोणता काळ आहे, भूतकाळ. आणि भूतकाळ असल्यावर काय घ्यायचंय आपल्याला, कुड किंवा कुड नॉट किंवा कुडंट. मग इथं काय घेऊ आपण, COULD, कुड नॉट किंवा कुडंट लिहिलं तरी चालतंय. आणि त्याच्यानंतर काय करायचं, इथं जे TO2 आलंय त्याच्यानंतरचे शब्द किती आहे, तिथं एकच शब्द आलाय, तो तेवढा घ्या, RUN. आलं असं लक्षात, काय जादू झाली, वाक्य समोर आलं. आता याचं उत्तर काय करायचंय, तुम्हाला लिहून काढायचं, लिहिणार. मला वाटतं आपल्याला कळालेलं असेल, तरी मी आपल्याला आता या ठिकाणी समजून सांगतो. आणि समजून सांगितल्यानंतर तुम्ही त्या वाक्याचं उत्तर मला लगेच लिहून दाखवायचं आहे. काय करणार तुम्ही या ठिकाणी, बघा काय करणार ते सांगतो. ह्या TOO च्या जागेवर काय वापरणार, तो वापरणार, जसं की या ठिकाणी वापरलंय. आणि ह्या TO2 च्या जागेवर काय करायचं, दॅट, जसं की या ठिकाणी वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे वाक्यात असलेल्या काळानुसार त्या ठिकाणी तुम्हाला इथं दिलंय बघा, कॅन नॉट किंवा कुडंट, कॅन नॉट किंवा कुड नॉट, कांट किंवा कुडंट, हे शब्द वापरायचे आहेत. इथं बरोबर येणं गरजेचं आहे, अन्यथा आपलं उत्तर चुकू शकतं. आता तुम्हाला मी या वाक्याचा अर्थ सांगतो. सी इज टू डल टू अंडरस्टँड, ती एवढी मंद आहे, ती एवढी बुद्धू आहे की तिला हे समजू शकत नाही, तिला हे समजणार नाही. कळालं, थांबायचं. चला दाखवा उत्तर, आता कुणी कुणी लिहिलं ते उत्तर बघूया. आणि त्याच्यानंतर कळालं, आणखीन दुसरं एक वाक्य आलं, ह्या पण वाक्याचं उत्तर तुम्हाला लिहून दाखवायचंय. इन लिहिता आलंच पाहिजे. कसं लिहिणार, या TOO च्या जागेवर काय वापरणार, सो. आणि ह्या TO2 च्या जागेवर वापरणार दॅट. पण दॅटच्या नंतर काय करायचंय, वाक्यात असलेल्या काळानुसार कॅन नॉट किंवा कुड नॉट वापरायचंय. कळलं ना, वापराल, ओके. आणखीन उदाहरण देऊ का, ओके. याच्यानंतर याच्यावर आधारित आणखीन काही महत्त्वाचे नियम आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.